नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी दमाणीनगर येथे महाआरोग्य शिबिर राबविण्यात आले। शिबिरामध्ये डॉक्टर शिवाजीराव पाटील, डॉक्टर सुनील वायचळ, डॉक्टर दीपक पोद्दार, डॉक्टर महेश पिंगळे, डॉक्टर रोहित शेळवणे, डॉक्टर महेश माने, डॉक्टर मंगेश बिराजदार, डॉक्टर गौतम रेवणकर, डॉक्टर संतोष बोराडे, डॉक्टर अस्मिता पोद्दार, डॉक्टर लक्ष्मी पिंगळे, डॉक्टर पूजा शेळवणे, डॉक्टर प्राची महेंद्रकर, डॉक्टर श्रद्धा पवार, डॉक्टर विशाखा साळवे या सर्व 15 डॉक्टरांनी आरोग्याची तपासणी केली। शिबिराचे उद्घाटन मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर बुवा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। अनेक समाज उपयोगी असलेले कार्यक्रम नेहमी राबवण्याचा आपण प्रयत्न करतो। वारकऱ्यांची सेवा आपल्या मंडळाच्या हस्ते घडावी म्हणून एक आरोग्य शिबिर आपण इथं आयोजित केलेलं आहे। सर्व डॉक्टरांना मी सगळ्यांची नावं आता थोडक्यात घेत आहे। सगळ्यांचा आभार व्यक्त करतो या निमित्तानं की आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्याकडे आपल्या वतीला भरपूर पेशंट असतात, तरी पण आम्हाला तुम्ही आपला वेळ दिला त्याच्याबद्दल आपल्या मंडळाच्या वतीने मी आपला आभार मानतो। व आपली सेवा ही पांडुरंगा चरणी पोचल्यासारखी आहे। वारकऱ्यांची सेवा जर आपण केली ती पांडुरंगा चरणी पोचल्यासारखी आहे। ही सेवा करण्याचं वर्षानुवर्ष आमच्या मंडळाला बळ देऊ, ताकद देऊ अशीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो। म्हणजे 2 शब्द संपवतो। तर मग एक्झाम देत गव्हर्नमेंटने माझी जर्मनीमध्ये ॲज अ फूड इन्स्पेक्टर म्हणून निवड केली आणि माननीय राज्यपाल यांच्या हस्ते माझा सत्कार देखील झाला। मला एवढंच सांगणं आहे की मुलींनी शिकावं, कुठेही कमी पडू नये, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक भागात त्यांनी उंच भरारी घ्यावी एवढीच इच्छा आहे। यावेळी मंडळाचे संस्थापक महादेव गवळी, हेमंत पिंगळे, शामराव गांगर्डे, चंद्रकांत पवार, लहू गायकवाड, संदीप काशी, बाळासाहेब घुले, बजरंग जाधव, अरविंद गवळी, सुनील कदम, शेखर कवठेकर उपस्थित होते। यावेळेस कुमारी आकांक्षा मुळीक जर्मनी येथे फूड टेक्नॉलॉजीच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव जगताप, संतोष मोरे, विजय हुले, सरफराज शेख, सुदर्शन कवठेकर, प्रवीण साळुंखे, अशोक बनसोडे, बाळासाहेब गवळी इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले।